महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. राज्यातील अन्नभेसळ माफियांविरोधात प्रशासनासोबतच राजकीय नेतेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळीमुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर मुक्का लावण्याची सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनात धडाकेबाज कारवाईसाठी चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचं भुजबळांनी जाहीर समर्थन केलंय. स्वतः फोन करून कडक कारवाईचे आदेश दिलेत, असं सांगत भुजबळांनी भेसळ माफियांना इशारा दिलाय. ते इंजेक्शनच्या सोयीने बाहेर काढतात आणि पाणी टाकतात, तेही घाणेरडं पाणी. त्याच्यामध्ये काय काय वेळा केमिकल्स असतं आणि त्यामुळे किडण्यांचे रोग जे आहेत वाढत आहेत आणि मुळं मला तर त्यांचं भविष्यच उद्ध्वस्त होतं. म्हणून तुम्ही याच्यावर जास्त जोर द्या आणि जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. अन्नधान्यामध्ये, औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मोका लावायचा असेल तर मोकासुद्धा लावलाच पाहिजे. कारण त्यामुळे जे आहे तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहीत असतानासुद्धा तुम्ही लोकांचे जीव घेता, खोटी औषधं भेसळ वगैरे देऊ. म्हणून हे आवश्यक आहे. आधी कारवाई काय झाली सोशल मीडियात प्रश्न केलं ना, झगडे साहेब होते त्यावेळेस खूप कडक कारवाई झाली. जे आहेत हिप्स वगैरे जे काय लावतात, काय म्हणतात बघ, खूप आपल्या कमरेला मराठी शब्द काय खुबा. आता ते त्यांनी त्यावेळेस किती लावून धरलं होतं की हे जे खुबे लावले जातात ते अमेरिकेमध्ये हे नाकारलेले आहे. मोठ्या कंपनीवर त्यांनी लढाई घेतली आणि शेवटी जे आहे त्यांच्या बाजूने निकाल. भ्रष्टाचार होता कामाला. जेनेरिक औषधं त्यावर सुद्धा त्यांनी भर दिला होता. स्वस्तात मुळात जेनेरिक आहे, मुळात जे एक औषध असतं त्याच्यावर प्रक्रिया करून मग वेगवेगळे जे ब्रँड तयार होतात, ती जेनेरिक औषधं जे आहेत ते सुद्धा सुरू करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. राज्यात अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या भेसळीविरोधात युद्धपातळीवर कारवाई सुरू झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळ माफियांची नाकेबंदी करायला सुरुवात केली असून त्यांच्या धडक कारवाईला छगन भुजबळ यांचे जाहीर बळ मिळाले आहे. तुकाराम मुंडे जे करत आहेत ती अगदी योग्य कारवाई आहे, अशा शब्दांत भुजबळांनी मुंडेंच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले. अन्नपदार्थांमधील भेसळ लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. यामुळे निष्पाप नागरिकांना कर्करोगासारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पैशांच्या हव्यासापोटी जनतेच्या अन्नात विष कालवत आहेत, त्यांच्यावर सामान्य गुन्ह्यांतर्गत कारवाई करून चालणार नाही. अशा भेसळखोरांवर थेट मोक्कासारखा कडक कायदा लावून कारवाई करण्याची गरज आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील भेसळ माफियांचे धाबे दणाणले असून तुकाराम मुंडेंच्या कारवाईला मिळालेल्या या राजकीय पाठबळामुळे आगामी काळात या माफियांची पाळेमुळे उखडून फेकली जाणार हे आता स्पष्ट झाले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.